लवकर उठून मानवाचा धर्म काय की 33 कोटी देवांची सेवा आपल्याकडून घडावं. 33 कोटी देवांची सेवा आपल्याकडून घडावं. पण आता 33 कोटी देवांना पाहायचं कुठं? चारी धाम फिरून आलं, पुरा भारत फिरले तरी 33 कोटी देव दिसणार. 33 कोटी देव दिसणार नाही म्हणजे मसुबे 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 असं काही वेळ नसते. मसुबा तोच असतो. मग आमच्या बांधाचा एक मसुबा, तुमच्या बांधाचा एक मसुबा, त्या बांधाचा एक मसुबा, हे 5-6 मसुबे झाले. मग 5-6 दिवस झाले काही मसुबे एकच. तसं मग आता जर समजा भगवान शिवप्रभू पिंड जे आहे ते भगवान शिवप्रभू, मग भगवान शिवप्रभूचेच वेगवेगळ्या नावाने मंदिर असले ते भगवान शिवप्रभू झाले. ब्रह्म विष्णू, रेणुका माता, सप्तशृंगी माता, कालिका माता, याच्या माता माता हे. परंतु 33 कोटी देव म्हणजे ब्रह्म विष्णू महेश अनेक प्रकारचे देवी देवता. आता एवढ्यांना कुठं पाहायचं आपण नेमकं या 33 कोटी देवांना? परंतु 33 कोटी देव तुमच्यात आणि आमच्यात. 33 कोटी देव तुमच्यात आणि आमच्यात. सकाळी लवकर जर उठलं ना तर 33 कोटी देवांना उठवलं. सकाळी लवकर उठले तर 33 कोटी देवांना उठवलं. सकाळी लवकर उठून आंघोळ केली, 33 कोटी देवांना आंघोळ घातली. आणि कानात पाणी घातलं ना, आता काही म्हणते कानात पाणी घातले कान फुटतो, कानात पाणी घालून म्हणते. कानात पाणी घातलं तर 8 दिशांमधले नव्हे तर 10 दिशांमधली देवता कानामध्ये. 10 दिशांच्या देवत्याला आंघोळ घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. म्हणून कानामध्ये पाणी घेतलं तर 10 दिशांच्या देवत्यांना आंघोळ घातल्याचं पुण्य मिळतं. तुमच्या कपाळावर टिका लावला, 33 कोटी देवांना टिका लावला. तुम्ही विधी पूजा आरती केली, 33 कोटी देवांना विधी पूजा आरती केली. तुम्ही कपडे घातले, 33 कोटी देवांना कपडे घातले. तुम्ही चहा पिले, 33 कोटी देवांना चहा पाजला. तुम्ही जेवण केलं, 33 कोटींना जेवू घातलं. तुम्ही नाश्ता केला, 33 कोटी देवांना नाश्ता करून केला. आता तुम्हाला कळलं. आता तुम्ही म्हणून पूजाच्या अगोदर 33 कोटी देवांना चहाच पाजून देऊ पहिले. नाही तर 33 कोटी देवांच्या पूजाच्या अगोदर जेवणच करून घेऊ ना. पहिला पोटोबा नंतर विठोबा. परंतु एक शरीर हे केव्हा पण सोडावं लागणार. तुम्ही पहा बरं, जास्त पोटभर जर जेवण केलं ना काम होत नाही, काम होत नाही. पोटभर जेवण केलं तर असं वाटतं थोडासा आराम करा. आणि थोडंसं जेवण केलं तर उत्साह राहतो. अनुभव घ्या तुम्ही. जे मुलं म्हणत असतील ना अभ्यासात मन लागत नाही, अभ्यासात मन लागत नाही, तर लक्षपूर्वक काका ज्या टायमाला साधनेला बसवलं ना, म्हणजे साधना स्वरात झाली, त्या टायमाला त्या परमेश्वराने 2 प्रश्न विचारले ते आम्हाला. खायासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं? खायासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं? याचं उत्तर नाही मिळालं, म्हणजे नाही सांगता आलं आम्हाला. आणि पुन्हा काय म्हणले, योगी बनायचं का भोगी बनायचं? आता योगी बनायचं का भोगी बनायचं? आपण योगी बनायसाठीच नंतर साधनेला बसलो. मग त्यांनी सांगितलं योगी बनायचं असेल तर जगण्यासाठी खावं लागेल थोडंसं. मग आता त्या पहिल्या मुद्द्याचं उत्तर काय? खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं?
तर योगी बनायचं असेल तर खाण्यासाठी जगायचं नाही, जगण्यासाठी खायचं. भोगी बनायचं असेल तर खाण्यासाठी जगायचं. जो खाण्यासाठी जगतो तो भोगी बनतो, जो जगण्यासाठी थोडं खातो योगी बनतो. मग तुम्हाला काम हवं असं वाटत असेल, पूजापाठात मन रमावं असं वाटत असेल, अभ्यासात मन रमावं असं वाटत असेल, अभ्यास डोक्यात बसावा असं वाटत असेल, दुःख पीडा आपल्याला त्रास देऊ नये असं वाटत असेल, याचे तिथं का दुपारी 12 वाजल्यानंतर म्हणजे 11:45च्या नंतर, 11:45 पासून तर 1-1:30-2च्या सुमारास हा कालावधी मात्र खरतट असतो, दुपारचा कालावधी. या कालावधीमध्ये आणि सायंकाळी 5:30 नंतर 8:30 वाजेच्या दरम्यान हा कालावधी खरतट असतो. या कालावधीमध्ये झोपणं, गोडधोड खाऊन मात्र जंगलाच्या रस्त्याने शमशानभूमीमधून जाणं, वड, पिंपळ, उंबर, आंबट, चिंच, रोय, बोर, बेलाचं झाड, काटेरी बाबूळ, चिकाची झाडं म्हणजे पपई पण, या झाडा खालून जाणं हे त्रासदायक आहे. गोडधोड तळेल मिळेल खाऊन असं जर झालं तर 13 ते 14 घंट्याच्या आतमध्ये फटका बसेल. ही गोष्ट नाही, ही कथा नाही, ही कीर्तन नाही, हे प्रवचन नाही, मार्गदर्शन. म्हणून मात्र या कालावधीमध्ये सहजरित्या आपण जर समजा सायंकाळी 5:30 नंतर 8:30च्या आतमध्ये 11:15 पासून तर 1-1:30च्या सुमारास जर समजा आपण पोटभर जेवण केलं, झोपावं वाटेल, आळस येईल, अभ्यासात मन लागणार नाही, कामात मन लागणार नाही, बेचैन होईल, एकदम बेचैन. तुम्हाला माहिती, जास्त खाल्लं बी हे चुकीचं. तर पचन होईल, पण पचन झाल्यानंतर सुद्धा मात्र तुम्हाला उत्साह राहणार नाही. कसं एखाद्याच मात्र तुम्ही मिक्सरमध्ये शेंगदाणे दळा टाकून ते पूर्ण पात्र फुल भरून दिलं, ते बिंगतच नाही. पूर्ण तोंडापर्यंत भरून दिलं, झाकण लावलं, ते बिंगतच नाही. बिंगत का ते? तुम्ही अनुभव घ्या. ते गच्च बसून जाईन, बटन दाबलं तर ते गच्च बसून जाईल, कारण की त्याचं पात्यामध्ये घुसून गेलं, ते पात फिरायला जागा नाही ना. समजलं तुम्हाला? तसं आपण पोटभर जेवण केलं तर तो गच्च बसून गेला ना, ह्या फिल्टरला मात्र फिरायला जागा नाही ना. म्हणून मात्र झोपा वाटतं. मग आता झोपून काय पचनक्रिया होईल, थोडंसं चाललं पाहिजे तर पचनक्रिया सगळे अवयव हालतील. समजलं ना? उदाहरण समजलं ना तुम्हाला? म्हणून मात्र फक्त इथं मात्र एकच गोष्ट आहे, कुठं शेवाया काढताना कुरड्या काढताना त्याच्यामध्ये घास दाबावा लागतो, दाबा भरावं लागतं, तेव्हा त्या शेवाया बाहेर येतात. कुरड्याचं बी आता कुरड्या स्वरा पाहिलं तुम्ही, कुरड्यात पाहिलं ना, त्याच्यामध्ये तोंडापर्यंत भरून दिलं, मग ती मधून साठलं. ती कुरडी खालून यायच्या ऐवजी ती बाहेर तोंडापर्यंत भरली होती, बाहेरून येईन ना, मग ताट खालून. तसं मात्र एक आपण जर समजा पोटभर जेवण केलं ना, समजलं तुम्हाला, कळमळ होईल, उलट्या व्हायसारखं वाटेल, बरोबर ना?
म्हणून अशा पद्धतीनं मात्र एक ज्यांचा प्रश्न आहे, का अभ्यासात मन लागत नाही, एकदा ही सवय लागली ना, ही सवय मोडा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत मोजकंच खाणं, थोडंसं मोजकं. पहा बरं काय वाटतं तुम्हाला, हे आपल्या हाती आहे. आणि हलकं हलकं संध्याकाळी, म्हणून आपण मात्र ते देतं का नाही. आता जर दुपारा जर तुम्हाला फराळ म्हणजे साबुदाणा जर दिला असताना, तुम्ही म्हणले असता आता कधी फराळ झाला तर थोडासा आराम करतो, आराम करता करता दिवस कळून गेला असं तुम्ही म्हणाल आता उद्याच पाऊस जातो असं म्हणता म्हणता तुमचं अनुष्ठान सांगून गेलं असतं. म्हणून आपण सकाळी मात्र हलकं हलकं बगर बट्टे आमटी बगर कढी देतो, की जेणेकरून मात्र तुमचा जपामध्ये मन लागेल. या पद्धतीनं कंबर दुखी डोकेदुखी या प्रश्नाचं उत्तर संध्याकाळी सांगू.